राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा केवळ माध्यमात आहे, आमच्या स्तरावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही असं देशमुख यांनी सांगितलंय। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देशमुख म्हणाले की संजय राऊत यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यावर त्यांनी मत व्यक्त केलं असेल, मात्र माझी शरद पवार साहेबांशी कालच भेट झाली, त्यात अशा कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना देशमुख म्हणाले, या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष स्थानिक राजकारण आणि स्थिती पाहून निर्णय घेतो। काही जिल्ह्यामध्ये युती होऊ शकते, काही ठिकाणी नाही। महाविकास आघाडीसोबत मनपा नगरपालिका निवडणुका लढवाव्या का यावर प्रत्येक जिल्ह्यात चाचपणी सुरू आहे। नागपूरमधील प्रमुख नेत्यांशी बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल। राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली। नरखेड व काटोल भागात संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। मृग बहारही यामुळे प्रभावित झालाय। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहे। NDRF किंवा SDRFच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी, तसेच कर्जमाफीची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली आहे। ठीक आहे ना, कसं आहे तुम्हाला सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या राहतात, महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्ह्याच्या निवडणुका राहतात, ह्या कोणताही पक्ष स्थानिक स्तरावरची कशी परिस्थिती आहे, त्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती आहे त्यानुसार तो निर्णय घेत असतो। आता आमचा महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राच्या स्तरावर जर विचार केला तर अनेक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढू शकते। काही जिल्ह्यात जर कुठे अडचण आली तर अलग सुद्धा लढू शकतात। त्याच्यामुळे त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आणि त्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं तिन्ही पक्षामध्ये आमचं जे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये कशा पद्धतीनं आमचं ऍडजस्टमेंट होऊ शकतं की होऊ शकत नाही याच्यावर युती अवलंबून आहे। त्याच्यामुळे काही जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये युती होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये जर झाली नाही तर अलग लढू शकतात। भाजपसोबत तुम्ही चाचपणी करतात का? म्हणजे राष्ट्रवादी कुठल्या जिल्ह्यात लढू शकेल, किती लढू शकेल यावर तुम्ही चाचपणी करतात? हा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाचपणी चालू आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये कसं करायचं, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र बसायचं का, एकत्र महाविकास आघाडी निवडणूक महानगरपालिका नगरपालिका लढवायची का, अशी वरच्या स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे, पण शेवटी निर्णय अजून कोणताही झाला नाही। संजय राऊतांनी अजून असं म्हटलं की भाजपसोबत जाण्यासाठी काहींना तहान लागलेली आहे, परंतु तहान लागल्यावर कोणी गटाराचं पाणी पित नाही, सुप्रिया सुळेंना त्यांनी टोला लावलाय। काय मला काही याच्याबद्दल काय सत्यता आहे कळत नाही। कोणाला बोलले ते टीव्हीला ऐकलं, पण कोणाबद्दल बोलले आता ही संजय राऊत साहेबांची अलग अलग माहिती त्यांना मिळत राहते, त्याच्यामध्ये काही सत्यता असू शकते, सत्यता नसू शकते। पण येत नाही, तुम्ही देखील त्यांच्या वक्तव्यांना किती सिरियस घेता? त्यांच्या वक्तव्याला संपूर्ण महाराष्ट्र सिरियसली घेतो। ते भारतीय जनता पार्टी वाले तर परेशान आहे त्यांच्यामुळे। एकदा त्यांची 9 वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर दिवसभर ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्यांना उत्तर द्यावं लागतात आणि त्याच्या थोडीशी ते उत्तर सुद्धा देऊ शकत नाही। तुम्ही संजय राऊतांबद्दल अशी भूमिका आहे, तर मग राष्ट्रवादी दोन एकत्र येण्यामध्ये दोन नेते खोडा टाकत आहे याबद्दल? संजय राऊत साहेब त्यांची जी माहिती आहे त्या हिशोबाने ते बोलतात। ती खरी आहे का माहिती? नाही, ती खरी नाही। तुम्ही संपर्क साधला संजय राऊतांसोबत? कालच बोललो मी, कालच बोललो। त्यांचं जे पुस्तक होतं त्यांना सांगितलं माझं अर्ध पुस्तक तुमचं वाचणं झालंय, अजून अर्ध वाचायचं बाकी आहे। त्या पुस्तकाबद्दल त्यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा पूर्ण झाली। नागपूर महानगरपालिकाची जबाबदारी लढण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्यावर दिलेली आहे। नागपूरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार? महाविकास आघाडी म्हणून जाणार की स्वबळावर लढणार? असं नाही, आमचा पक्ष जे आहेत, आम्ही आहे, मी आहे, रमेश बंग आहे, अनेक आमचे वरिष्ठ नेते आहेत, अनेक माजी आमदार आहेत, सगळे आम्ही एकत्र मिळून त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं याच्या बाबतीत आमची रणनीती आम्ही ठरवू। म्हणजे स्वबळाचा नारा असणार आहे? चर्चा चालू आहे सध्या। काल पावसामुळे मोठं नुकसान झालं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं, पंचनामे पण झाले, पण अनेक शेतकऱ्यांची अशी तक्रार होती की काही गडबडीत पंचनामे झाले। की ज्या पद्धतीनं हा जो पाऊस झाला, एकाएकी जो पाऊस आला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। त्याचा सर्वे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अवकाळी पावसामुळे जो
बरखेड, काटोल, वरुड, मोर्शी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा होतो. आणि या पाऊस आल्यामुळे आता जो मृग बार जो फुटतो तो आता मृग बार फुटायला अडचण जाणार आहे. कारण की हा पाऊस पडल्यामुळे आता मृग बार फुटतो की नाही अशा प्रकारची चिंता त्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या समोर आहे. कारण की अशा पद्धतीने अवकाळी पाऊस झाला तर संत्र्याच्या झाडाला ताण भेटत नाही आणि ताण भेटला नाही तर तो मृगबार फुटत नाही. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते. अशा पद्धतीचं या पावसामुळे नुकसान झालंय. तरी पण NDRFच्या माध्यमातून किंवा SDRFच्या माध्यमातून राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. या सरकारने सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू. शेतकरी वाट पाहत आहेत की राज्य शासन केव्हा कर्जमाफी करते, राज्य शासन केव्हा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला भाव देते. आपल्याला माहित आहे की गेल्या 3-4 वर्षापासून कापसाला काय भाव होता, सोयाबीनला काय भाव होता. त्यामुळे कापसाला चांगला भाव मिळाला नाही म्हणजे शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनला चांगला भाव नाही मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. धानाच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे. बाकी राज्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्याच्यामुळे NDRF आणि SDRFच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर राज्य शासनाने घेतला पाहिजे. कुठेतरी लाडक्या बहिणीचा लाभ घेताना सरकारी कर्मचारी महिलांनी क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।